वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. डीटी महाराष्ट्राकडनं फर्स्ट इयर डिप्लोमा ऍडमिशन 2025-26 ची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले करण्यात आलेली आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये कोणत्या डिटेल्स दिलेल्या असतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे. तसेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये काय डिफरन्स आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ. बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसेच तुम्हाला ऍडमिशन रिलेटेड काही क्वेरी असेल आणि डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक सुद्धा दिलेली आहे. बघा, तुम्हाला फर्स्ट इयर डिप्लोमा सेमिस्टर 1 मध्ये बेसिक सायन्स म्हणजे फिजिक्स अँड केमिस्ट्री आणि बेसिक मॅथमॅटिक्स याचा स्टडी करायचा असेल, स्टडी स्टार्ट करायचा असेल तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ती ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बघा, बेसिक सायन्स आणि बेसिक मॅथमॅटिक्सचा कोर्स तुम्हाला तिथे प्लस बेसिक सायन्सची एमसीक्यू टेस्ट सिरीज सगळं तुम्हाला तिथे भेटेल ₹99 मध्ये. सिम्पली तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, कुपन कोड यूज करायचे आणि तुम्हाला कोर्स तुला भेटून जाईल ₹99 मध्ये. ₹99 प्लस ₹2 तिथे टॅक्सेस असतील. असं 101 मध्ये तुम्हाला कोर्स तिथे अवेलेबल होऊन जाईल. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये काय डिफरन्स आहे ते आपण समजून घेणार आहे. सर्वात पहिले बघा, तुम्ही इंडिव्हिज्युअल लॉग इन मध्ये गेले तर तुम्हाला तिथे प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस दिसेल. तुम्ही जर सिम्पली तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये जायचं आहे. आता बघा, इथे त्यांनी काय सांगितलंय, स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमच्या पर्सेंटेज नुसार रँक किती आहे. तो तुमचा रँक इथे एक्झाम्पलसाठी इथे मी एक राऊंड फिगर घेतलेली आहे 30,000 तुमचा इथे रँक आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हणजे तुमच्या पर्सेंटेज नुसार. ते स्टेट लेवल कॅटेगरी जनरल मेरिट नंबर म्हणजे बघा, समजा तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये येता किंवा तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये येता, ज्या कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येता तिथे तुमचा बघा स्टेट लेवलला म्हणजे महाराष्ट्राच्या लेवलला तुमचा नंबर इथे किती आहे 9,000. त्यानंतर सेम होम डिस्ट्रिक्ट जनरल मेरिट नंबर. आता होम डिस्ट्रिक्ट मध्ये तुमचे तुम्ही ज्या कुठल्या जिल्ह्याचे रहिवासी असाल त्या जिल्ह्यामध्ये तुमचा रँक किती आहे तो इथे दिलेला आहे. समजा बघा 1000 इथे महाराष्ट्र लेवलला आहे, इथे महाराष्ट्र लेवलला, इथे जिल्हा लेवलला आहे. परत इथे स्टेट लेवल TFWS जनरल मेरिट नंबर. तर TFWSच्या ज्या सीट्स आहेत त्या मोस्टली ओपन आणि ओबीसी कॅटेगरीचे स्टुडंट तिथे अप्लाय करतात आणि त्या स्टेट लेवलच्या सीट आहेत म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या सीट्स आहेत. त्यामध्ये बघा त्यांचा तुमचा नंबर किती आहे 11,000. बघा, सर्वात कमी नंबर तुमचा जो असेल तो असेल तुमच्या होम डिस्ट्रिक्टमध्ये, कारण होम डिस्ट्रिक्टमध्ये होम डिस्ट्रिक्टच्या स्टुडंटना तिथे जास्त सीट्स तिथे रिझर्व असतात. बघा, अशा प्रकारे तुमचं हे प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस आहे. आता फायनल मेरिट मध्ये काय चेंज होईल बघा, सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स पिरियड मध्ये काही स्टुडंट तिथे फॉर्म अपडेट करतील. फॉर्म अपडेट करतील म्हणजे काय करतील, आपण एक्झाम्पल साठी घेऊ का SC ST कॅटेगरीचे स्टुडंट आहेत आणि त्यांनी तिथे कास्ट सर्टिफिकेट अपलोड नव्हतं केलं त्यामुळे ते ओपन कॅटेगरीमध्ये गेले होते. आता त्या ग्रीव्हन्स पिरियड मध्ये ते फॉर्म अपडेट करतील आणि ते परत त्यांच्या कॅटेगरीमध्ये तिथे येतील. त्यावेळेस काय होईल, हे सगळे नंबर्स तिथे चेंज होतील म्हणजे तुमचा रँक तिथे मोस्टली खाली जाऊ शकतो. कारण आताचा जो रँक आहे त्यापेक्षा तुम्ही अजून रँक खाली जाऊ शकतो कारण तिथे कॅटेगरीच्या स्टुडंटचे अजून अपडेट होतील. बघा, अशा प्रकारे डिफरन्स आहे प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस मध्ये आणि फायनल मेरिट स्टेटस मध्ये. फक्त नंबर्स तुमचे चेंज होतील, जास्त काही नाही. फक्त काही स्टुडंटने फॉर्म तिथे अपडेट केल्यामुळे. आणि हा रँकच महत्वाचा आहे. बघा, आता समजा एक्झाम्पल घ्या, तुमच्या होम डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा रँक 1000 आहे म्हणजे तुम्हाला ज्या कुठल्या ब्रांचसाठी अप्लाय करायचं आहे तिथे त्या डिस्ट्रिक्टसाठी किती सीट्स आहेत याच्यावर तुम्हाला समजेल का तुमच्या आवडत्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटेल का नाही. हा जेवढा नंबर कमी असेल तेवढा तुमचे चान्सेस आहेत चांगल्या ब्रांचला किंवा चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटण्याचे. तसंच मी तुम्हाला सजेस्ट करेल का कॅपचे रूल्स आणि रेग्युलेशन तुम्ही केअरफुली समजून घ्या. त्याच्यावरती सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. तर याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.